असं ज्या वेळेला कामाची सुरुवात केली त्यावेळेस आम्ही मटेरियल्स शोधाशोध केली. पण ज्यावेळेस आम्ही नवलाईपर्यंत पोचलो त्यावेळेस आम्हाला असं आढळून आलं की लाई मटेरियल आणि क्वालिटी याबाबत आणि सर्व्हिस याबाबतीत आम्हाला बाहेरून ऐकायला मिळालं. त्याच्यानंतर आम्ही मटेरियल वगैरे घ्यायला चालू केलं आहे. नंतर मग आम्हाला पण ते ज्या सर्व्हिस क्वालिटी आणि वेळ दिलं हे पण आम्हाला हे राहिल्यानंतर मग आम्ही कंटिन्यू आजपर्यंत केलेलं आहे. आणि क्वालिटीचं आपण ते त्या प्रोपोर्शन आज हे करतोय. जे काय बॅच रिपोर्ट आहेत त्यामध्ये जे काय वापरणारे रे असेल, वाळू असेल, सिमेंट असेल, परत पाणी असेल, जे जेमतेम जेणेकरून पाणी जास्त नाही कमी पण नाही ह्या पद्धतीनं RMC आपल्याला सप्लाय होतोय. आणि तसं म्हणायला गेलं तर बेस्ट म्हणजे जो रिझल्ट आहे 7 दिवस किंवा 14 किंवा 28 दिवसाचा तो रिझल्ट आपल्याला 100% मिळाला. माझं हिम्मत मारे ऑनचं नाव आहे मार्तन कन्स्ट्रक्शन. गेले 20 वर्ष आम्ही या कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये काम करतो. रेसिडेन्शियल, कमर्शियल, एज्युकेशनल हे बांधकाम क्षेत्रात आम्ही काम करतो. आम्हाला 2024मध्ये नानीच्या मठात फोन बिल्डिंगचं काम आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यात ही नानीज मठ हे एक प्रतिष्ठित संस्था आहे. आणि त्याचं आम्हाला काम मिळालं त्याचं आम्हाला गर्व आहे किंवा अभिमान आहे. आणि त्या कामासाठी लागणारं जे काय सँड आहे, RMC कॉन्क्रीट आहे, त्याच्या शोधात ते नवला या ग्रुपचं आम्हाला नाव कळवलं. आणि ह्या नानीज मठामध्ये पूर्वी इथल्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी मटेरियल सप्लाय करतो. आणि त्यांचं प्लांटचं जेव्हा स्टोन क्रशरवर जाऊन व्हिजिट केल्यानंतर तिथले जे त्याच्या टीमचं काम किंवा मटेरियलची क्वालिटी बघून आम्ही डिसाईड केलं की त्यांच्याकडून आपण त्यांनी घ्यावं. मटेरियल घेतल्यानंतर आता गेले 6 महिने ते 9 महिने झाले आम्ही यांच्याकडून मटेरियल घेतो. तर ते रेकमेंडली एकदम क्वालिटी मटेरियल चांगलं दिलेल्या टायमाला दिलेल्या वेळेत काम पूर्ण करून देत. यांच्यासारखी टीमवर्क मला आत्तापर्यंत काय बघायला मिळालेलं नाही. मी सांगली जिल्ह्यात सांगली कोल्हापूर किंवा पुण्या ठिकाणी सुद्धा काम केलेलं आहे. तशी टीम नाही बघायला किंवा RMCचा प्लांटही बघायला तर एकदम छान आहे नवलाईचा. थँक्यू. हिम्मत ना.